राज्यात महायुतीचे सरकार आहे, त्यामुळे खबरदार. आमच्या महाराष्ट्रात घर बांधून राहणे तर दूर, यापुढे पाऊल जरी ठेवले तरी तुमची काही खैर नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारे राहणाऱ्या अनधिकृत घुसखोरांविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. म्हणूनच कुदळवाडी, चिखली या ठिकाणी राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या घरांवर बुलडोजर चढवला आहे. राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची कारवाई मानली जाते. अशा प्रकारे लपून राहणाऱ्या घुसखोरांना वेचून वेचून बाहेर काढले पाहिजे, यातच राज्याचे हित आहे. मुळातच राज्यात जेव्हापासून भाजप सरकार स्थापन झालंय ना, तेव्हापासून अशा प्रकारे वास्तव्यास करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत. इतिहास साक्षीला आहे, देशात दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भाजप सरकार किती सक्षम आहे. आता फक्त त्यांची घरे जमीनदोस्त केली, पण येत्या काळात अशा उंदरांना आश्रय देणाऱ्या प्रत्येकाला योग्य शिक्षा केली जाईल. उगाच धर्माच्या नावावर कोणालाही वाचवले जाणार नाही. यापुढेही बेकायदेशीर रोहिंग्या आणि बांगलादेशीवर कारवाई होतच राहणार आहे. ही पिलावळ पूर्णपणे जेव्हा नष्ट होईल तो खरा सुदीन.